वेगवेगळ्या गावांमधील आहेत. कशा प्रकारचा हा सामना इथं रंगला जाईल अतिश? आजच्या दिवसातला कदाचित प्रामुख्यानं ज्या सामन्याची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो क्षण अर्थातच हा सामना असावा. कारण आपण पाहतो एखाद्या गावातील दोन संघ ज्यावेळेस आमने सामने उभे ठाकले जातात त्यावेळेस निश्चितपणे एक ठसन आपल्याला पाहायला मिळते आणि ती ठसन या सामन्यातून आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल सर. अगदीच अक्षता एंटरप्राइजेस आणि सतीश स्मृती या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये हा दमशान युद्ध असेल. मैदानावरती एक झुंज असेल, प्रतिकार असेल एकमेकांप्रती. विजयाचा पल्ला कोण गाठणार तो आपल्याला पाहायला मिळेल अतिश. दरम्यान पहिला चेंडू आपण पाहतोय इनसाइड आउट फटका, प्रॉपर टायमिंग, कॉपी बुक स्टाईल आणि हा पहिल्या चेंडूवर मिळतोय खणखणीत षटकार. एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही सर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याचदा प्रॉपर टायमिंग म्हणजे बॅट आणि चेंडूचा ज्यावेळेस संपर्क होतो त्यावेळेस एक चांगला आवाज टक करून निघतो. तो सुमधुर आवाज, तो प्रॉपर टायमिंग या फटक्यामध्ये जाणवला आणि प्रेक्षकांना देखील मोहित करून टाकणारा हा फटका निश्चितपणे होता. काय म्हणाल सर या फटक्याबद्दल? अगदीच याच खेळाडूनं पहिल्याही सत्रामध्ये अशीच सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवरती एक चौकार लगावला होता. सुरुवातीच्या मॅचला दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला होता. तिसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला होता. चौथा चेंडू डॉट झाला होता. पाचव्या चेंडूवरती एक धावसंख्या काढली होती आणि सहावा चेंडू पुन्हा एकदा अशा प्रकारची उत्तम खेळी करणारा हा खेळाडू आताही आपल्या बॅटची नजाकत दाखवतोय. आपल्या बॅटचा तोंड उघडतोय आणि पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून भिरकावून देतोय चेंडू या मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. मागील काही वर्षामध्ये आपण अगदी अल्पावधीतच क्रिकेटच्या या टेनिस विश्वामध्ये ज्यानं स्वतःची ओळख निर्माण करून दिली असा हा अमित नाईक. खरं तर अतिशय मेहनती आणि जिद्दी खेळाडू. पुढचा चेंडू आपण पाहतोय या चरण याचा उलटा चेंडू, बॅटची कडा घेतली आहे. चेंडू जाते फर्स्ट स्लिप मध्ये, टायमिंग नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. एकंदर आपण 2022 एक शानदार स्पर्धा पाहतोय. या कालच्या दिवसामध्ये थोडीशी भीती होती की कदाचित हवामान खात्याने जो अंदाज दिला होता तो पाऊस या ठिकाणी पडेल काय, परंतु थोडासा दिलासा. यावेळेस पहा अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू, टायमिंग चुकलंय. सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा. क्रिकेटच्या खेळातून जर आपण निश्चितपणे 7 नंबर 7 अंक घेतला तर फुटबॉलच्या खेळातील जगज्जेता खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो, ज्या खेळाडूचं डेडिकेट आपल्या फुटबॉल विश्वामध्ये निश्चितपणे खूप मोठं राहिलंय आणि म्हणून सातत्यानं 7 नंबर ही दहशत आहे क्रीडा क्षेत्रामध्ये. मग महेंद्रसिंग धोनी असेल, क्रिस्टियानो रोनाल्डो असेल, अशी विविध खेळाडू यावेळेस पाहायला मिळतात. परंतु प्रॉपर टायमिंग, इनसाइड आउट, लॉंग ऑफ क्षेत्राच्या भरून चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 धावा करता. सुनील धार पवार एक अतिशय गुणवान खेळाडू आपण पाहतोय. हा खेळाडू देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःची ओळख सिद्ध करतोय. प्रत्येक माणसाला एक संधी मिळते, त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये असतं आणि आज या युफएलच्या फॉर्मॅटमध्ये अशा तालुक्यातील तळागाळातील जे पडद्यामागे असंख्य वर्ष क्रिकेटचे खेळाडू राहिले त्यांना एक मोठं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झालंय आणि तेच खरं या संकल्पनेच्या मागचं उद्दिष्ट आहे. यावेळेस इनसाइड एज लागला जातोय. पंचांचा बोट आभाळाकडे, पहिला विकेट पडली जाते. कमबॅक केला जातोय. शरण या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं मागच्या चेंडूवर सोहेलनं अतिशय अप्रतिम फटका खेचला, परंतु इट का जवाब पत्थर से, टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलं या गोलंदाजानं फलंदाजाला आणि या डगआउटचा रस्ता दाखवलाय. थोडंसं एक मनोवैज्ञानिक दबाव, सायकोलॉजिकल प्रेशर जो असतो तो निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण सुरुवातीच्या षटकांमध्ये जर आपल्या विकेट्स पडल्या तर कुठल्याही संघाची सलामीचे जे फलंदाज असतात ते निश्चितपणे ताकदवर असतात आणि त्या ताकदीच्या फलंदाजाला कुठेतरी या चरण सारख्या गोलंदाजानं थोडंसं नमवलंय, शमवलंय आणि सोहेल जातोय माघारी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. इम्रान शेख
हा खेळाडू मैदानामध्ये जातोय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं त्याची एक तडाखेबंद खेळी पाहिली आणि या सामन्यामध्ये खूप मोठ्या अपेक्षा असतील संघ मालकांना. खर तर कोपरुली विपक्ष कोपरुली आणि अशी ही लढत या ठिकाणी युपीएलच्या एकाच फॉर्मॅटमध्ये होती आहे. यावेळेस पहा टायमिंग चुकलंय परंतु आउटफील्ड फास्ट आहे. 3 खेळाडू विकेटवर पळतायत, आउटफील्डच्या मागे आहेत आणि तदनंतर चेंडू अडवला जातोय. जोवर चेंडू उचलला गेला, फेकी केली गेली, तोवर 3 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. खर तर क्रिकेट चौकार आणि षटकारनं जिंकलं जात नाहीये, तर चौकार आणि षटकार आल्यानंतर तुमचं निश्चितपणे समीक्षण करत असताना या कॅल्क्युलेट गेम मध्ये सिंगल डबल्स या धाबांवर किती लक्ष केंद्रित असतं त्यावरून तुमची निश्चितपणे या परीक्षा समर्थक आणि प्रेक्षक करत असतात. चौकार आणि षटकार आल्यानंतर तुमचं कॅल्क्युलेट गेम असणं फार गरजेचं आहे. आणि सातत्याने मी वर्णन करतो की रायगडच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे असंख्य खेळाडू आहेत, मग चौकार षटकार मारल्यानंतर त्यांचं निश्चितपणे टेक्निकल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि मी त्याचं वर्णन करतो. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर चौकार षटकार आल्यानंतर माइंडसेट गेम काय असतं, कॅल्क्युलेशन काय असतं, एक संयम काय असतो, तो त्याच्या माध्यमातून सर पाहायला मिळतं. अगदीच. त्याचबरोबर सोहेलच्याकडे जर आपण फलंदाजीकडे गेल्यानंतर सोहेलनं पहिल्याही सत्रामध्ये कर्णधाराला साजेस आणि त्याच्या टीमला साजेशी अशी फलंदाजी करता आली नाही. बॅक टू पॅव्हेलियन झाला. जागा भरून काढण्यासाठी गेलेला इब्राहिम शेख ज्याच्या बॅटमधून पहिल्या सत्रामध्ये एक उत्तुंग षटकार मिड विकेटच्या दिशेनं पाहायला मिळाला होता, तोच इब्राहिम शेख यावेळेस मैदानावरती आहे. आणि आता मात्र आपल्याला स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय जो नवीन गेलेला फलंदाज रोहित नारंगीकर गोलंदाजी मार्कवर असेल. चरण सारख्या एका नामवंत गोलंदाजानं उत्तम ट्रॅकवरती आपली गोलंदाजी केली. आता यावेळेस मात्र रोहित नारंगीकर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. एक जलद गतीचा गोलंदाज आहे. 10 ते 11 पावलांचा रनअप असावा रोहित नारंगीकरचा. अतिशय सुरेख. यावेळेस मात्र मला आठवतो या रोहित नारंगीकरनं गेल्या सत्रामध्ये एक उत्तम फुलटॉस चेंडू टाकला होता, एक्स्ट्रा हिट करणारा चेंडू टाकला होता, ज्या चेंडूवरती लेग बिफोर विकेट LBWचा एक चांगला पायचीच्या स्वरूपात एक फलंदाज बाद केला होता. आणि सर जर आपण पाहिलं तर महागणपती चिरनेर संघ तालुक्यातील यावर्षी असलेला सगळ्यात फॉर्म मध्ये असलेला संघ, सर्वाधिक बक्षिसं ज्या संघानं मिळवलीत प्राप्त केलीत त्या संघातील अतिशय महत्वाच्या खेळाडूंपैकी एक हा गोलंदाज. अगदीच. आणि ज्याबरोबर आताच 3 वर्षापूर्वी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमानं झालेल्या शृंखलेमध्ये प्रत्येक हायस्कूलच्या माध्यमानं अंडर-19 मध्ये खेळणारा हा खेळाडू, हा गोलंदाज उत्तम गोलंदाजी करताना दिसतो. यावेळेला लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर मधोमध चेंडूला फील्ड केली जातोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली आणि 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती लागताना दिसत आहेत. 15च्या घरामध्ये 1 बाद 15. सोहेल पवार आता तंबूच्या आसऱ्याला आहे. जर आपण अक्षदा इंटरप्राइजेसचं जर विवरण केलं तर मिडल ऑर्डर पर्यंत मोठमोठे फटके घेणारे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. बॅटिंग साईड एकदम प्लस पॉइंट मध्ये आहे आणि त्याचबरोबर अष्टपैलू असणाऱ्या खेळाडूंचा भरणा आपल्याला सतीश स्मृती या टीममध्ये पाहायला मिळतोय, ज्यानं पहिला विजय अगदीच 7 चेंडू प्रतिस्पर्धी टीमवरती ठेवून विजय संपादन केलाय. बॅटला मात्र काय जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी. अमित नाईक क्रिकेटच्या खेळातील ब्रँडेड खेळाडू आणि त्याच्या रडार मध्ये आलेला हा चेंडू, स्लॉट मध्ये आलेला चेंडू निश्चितपणे आपण पाहतोय स्क्रीनच्या वरून मारलाय, भिडकावून दिलाय. ही ताकद आहे खेळाडूची. मैदानाच्या त्रिकोणामध्ये खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, डीप मिड ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, स्क्वेअर लेग असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल किंवा मग पॉइंट रिझन असेल, अशा चौफेर फटकेबाजी करताना आपण या खेळाडूला निश्चितपणे अनेक मैदानावर पाहिलंय. अगदीच 9 चेंडूंमध्ये 27 धावसंख्या उभारल्या होत्या. मला वाटतोय त्याच अमित नाईकनं आणि त्या अमित नाईकनं 2 चौकार आणि 3 षटकार लगावले होते पहिल्या पारीमध्ये. तोच आपला उतुंग आपल्या बॅटमधून एक सुंदर 9 बॉल 29 धावसंख्या उभ्या केल्या होत्या त्या अमित नाईकनं. तो अमित नाईक पुन्हा एकदा धडाडला जातोय. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येताना दिसत आहेत. चेंडू द्यायचे आहेत. ही शृंखला आयोजित केल्यानंतर संभ्रम होतं, कारण अगदीच म्हटलं जातोय की मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्यानंतर आपण रायगड प्रीमियर लीग बघितलं पर्व दुसरं. मंगेशजी वाकडीकर यांना एक चांगलंच आयोजन केलं होतं शिरडोनच्या अगदीच गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या मैदानावरती, वासुदेव बळवंत फडके मैदानावरती. तिथंही आपण पाहिलं की जिथं अचानक मित्रमंडळ जवळजवळ 50हून अधिक मेंबर्स आहेत, त्या मेंबर्सना घेऊन ती शृंखला, ती प्रतियोगिता, ती लीग साकारली होती. आणि अगदीचा शिवधनुष्य पेलताना
बऱ्याचशा गोष्टींचा त्रास झाला, परंतु त्याच त्रासाकडं क्रीडा शौकीनांची एक इच्छा होती, मनसोक्त इच्छा होती की आपल्या उरणमध्ये सुद्धा रायगड प्रीमियर लीग नंतर पनवेल प्रीमियर लीग झाली, मग उरण प्रीमियर लीग व्हावी. आणि अगदीच सुरुवातीला मी म्हटलं तर मार्च महिन्यामध्ये SSC HSC एक्झाम सुरू असत आहेत आणि आयोजक म्हणून आपण पहिल्यांदा सर्व पॅरेंट्स आणि त्या विद्यार्थ्यांची दिलगिरी व्यक्त केली. कोरोना संक्रमण नसता तर मला वाटतं UPL ही आपल्याला फेबमध्येच किंवा जानेवारीमध्येच पाहायला मिळाली असती. अतिश बऱ्याच गोष्टींचं संकट UPL वर आपल्याला होतं, परंतु जितकी मोठी संकट असतात यश देखील तितकाच मोठ्या ताकदीचं पाहायला मिळतं आणि तशीच काहीशी UPL आज या ठिकाणी साकारली जाते. मित्रांनो, पुन्हा एकदा रोहित नारंगीकर ऑन गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. हा गोलंदाज आणि म्हणूनच असं म्हटलं जातोय खेळासाठी उंची, रंग, जात पात याची काही गरज नसतोय. इथं अतिशय सुरेख मारलेला चेंडू पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय, तोपर्यंत एक धावसंख्या प्राप्त करतोय. या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती एका षटकाराच्या साह्यानं, 2 षटकाराच्या आणि 1 चौकाराच्या साह्यानं 22च्या घरामध्ये पोहोचताना दिसतोय. शांत संयमी अधूनमधून होणारी ही फटकेबाजी अक्षता एंटरप्राइजेसला कुठेतरी थोडासा दिलासा देऊन जात आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय, ओव्हर पिच आहे, टायमिंग चुकलंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, फील्ड केला जातोय. चांगलं फील्ड आहे. विवेक ठाकूर आपण पाहतोय, केगाव आवेडाचा हा खेळाडू. सातत्यानं आउटफील्डवर या खेळाडूचं क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार असतं आणि मी म्हणतो की सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकाराने विकेट्स नाही तर तुमचं आउटफील्डवर दबदबा असणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाची उंची फार गरजेची आहे. ज्याचं क्षेत्ररक्षण चांगलं तो संघ निश्चितपणे काही न करता देखील समोरच्या संघावर दबाव टाकू शकतो. यावेळेस मात्र फुल टॉस, बिमर आलाय, चेंडू फिडकावून दिला, बॅकवर्ड स्फेअर लेगच्या दिशेनं चेंडू जातोय 4 धावे करता. नो बॉलचा इशारा आलाय. चेंडूवरचं नियंत्रण, गतीवरचं नियंत्रण, ताबा सुटला आणि त्याचा नफा मात्र फलंदाज घेताना आपण पाहतोय. कधी कधी मनोवैज्ञानिक दबाव, होणारी फटकेबाजी, समोर असलेलं मोठं नाव एखाद्या नवख्या गोलंदाजावर देखील थोडासा वरचढ ठरून जातो. त्या पद्धतीनं काही तर या ठिकाणी रोहित थोडासा दबावाखाली पाहतोय सर. अगदीच. आणि रोहितच्या जर गोलंदाजीचं विवरण जरी त्यानं बिमर केला, चेंडू टाकला होता, तरी आता आपण पाहतोय अतिशय सुरेख चेंडू टाकला होता. लॉक ऑन करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि त्याच्यानंतर एक सुरक्षित निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती नारंगीकरच्या, रोहित नारंगीकरच्या या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. सुरुवातीला सांगितलं होतं अशाच प्रकारच्या शृंखला अगदीच उरणच्या पश्चिम विभागात नवीन शेवामध्ये लेदरच्या आता शृंखला एक प्रतियोगिता सुरू आहे. चंद्रकांतजी गरत यांच्या उपस्थितीत आजच त्या शृंखलेचं, त्या मॅचेसचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. क्रीडा रसिकांची वर्णी त्याही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत असेल. आणि अगदीच आपण मैदानावरती आता 2 षटकं संपली जात आहेत. 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपतोय. धावसंख्या धावपटालावरती 28च्या घरात 28, लॉस ऑफ 1 विकेट. सोहेल पवार हा फक्त एक जखम, एक हादरा, एक धोका या टीमला अक्षता एंटरप्राइजेस आकाश 11ला. आणि त्याच्यानंतर अजूनही मात्र तग धरून 1 डाऊन साठी गेलेला इब्राहिम शेख आणि त्याचबरोबर अमित नाईक 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं खेळतोय. सर जर आपण पाहिलं तर सोहेल धारपवार या खेळाडूची जखम आहे, परंतु त्यावर मलम मात्र इब्राहिम शेख आणि अमित नाईक या खेळाडूंनी लावलंय आणि म्हणूनच सध्या संघ सुस्थितीमध्ये आपण पाहतोय. अगदीच. पुन्हा एकदा आपण पाहतोय जो चरण प्रणित एक बंगला आहे तिथं असणारा सचिन स्मृती चषकात मी या चरणला पाहिलं होतं. 4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल आणि त्यावेळेला या चरण म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक खात्यातील 2रं आणि सांघिक खात्यातील 3रं षटक टाकण्यासाठी मैदानावरती येतोय. या चरणनं एक अष्टपैलू खेळी त्या मैदानावरती दाखवली होती. तो चरण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला होता. या वेळेला मात्र झेल पकडला जाईल का? इब्राहिम येणार बॅक टू पॅव्हेलियन. अतिश इब्राहिम आता 1 डाऊन साठी गेला होता. अजूनही अमित नाईक हा टर्म कार्ड आहे, हुकुमाचा एक्का आहे आणि जर तो मैदानावरती 3 ते 4 षटकांपर्यंत राहिला तर एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण त्यांचा पहिला सत्र जर मी सांगितलं की पहिल्या सत्रामध्ये जोपर्यंत अमित नाईक मैदानावरती होता पहिल्या षटकात 23 धावसंख्या पहिल्या सत्रात घेतल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावसंख्या घेतल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 2 धावसंख्या घेतल्या होत्या, चौथ्या षटकामध्ये 13 धावसंख्या घेतल्या होत्या. अशा प्रकारचं म्हणजे अमित नाईक तिसऱ्या षटकात एकदा बॅक टू पॅव्हेलियन झाल्यानंतर कुठेतरी
कुठेतरी मंदावलेला स्कोर आणि पुन्हा एकदा 5वा षटक मात्र एक हाणामारीचा षटक म्हणून तिथे एक मोठी धावसंख्या या अक्षदा एंटरप्राइजेसनं आपल्या गुणफलकावरती कोरल्या होत्या. खरं तर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बहुतांश पाहिलंय. मुलतान के सुलतान, वीरेंद्र सेहवाग ज्यावेळेस नॅचरल खेळ, आपलं नैसर्गिक खेळ मैदानावर करायचे त्यावेळेस मात्र धाबांचा ग्राफ जोपर्यंत ते मैदानावर असायचे आपल्याला चढताना पाहायला मिळायचा. त्यानंतर मात्र वनडाऊनच्या फळीमध्ये तो ग्राफ उतरताना पाहिलाय. तसंच काहीसं या संघाचा अमित नाईक आपण पाहतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू, ताकद पाहायला मिळाली, ताकदीसोबत नजाकत होती आणि नजाकतीचा नतीजा आपण पाहतोय 6 धावांमध्ये रूपांतरित केले जात आहे. अगदीच या 6 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली जाणार. धावसंख्या धावपटालावरती आपल्याला पाहायला मिळतोय 34च्या घरात 34 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद. सोएब धार पवार आणि इब्राहिम शेख यासारखे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा आपली पारी उत्तम सांभाळताना मैदानावरती दिसतोय अमित नाईक. चरणच्या या चेंडूचा समाचार घेताना बॅटला चाटून जाणारा चेंडू टायमिंग चुकला गेला आणि या वेळेस मात्र गलीच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला होत नाही. 0 या धावसंख्येची मोहर या चेंडूवरती लागली जातोय. यावेळेस आपण पाहतोय मैदानावर पेशा जरी बदलला असला, फोटोग्राफीचं क्षेत्र जरी असलं तरी गेली कित्येक वर्ष क्रिकेटच्या मैदानावर आपण ज्यांना पाहिलं असे संतोष परदेशी प्रेक्षकांमध्ये आहे त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. यावेळेस पहा काय दर्जेदार फटका आणि या निश्चितपणे मिळत आहेत 6 धावा. क्रिकेटच्या खेळातील अमित नाईकच्या या ब्रँडची नजाकत आपण पाहतोय. हीच तर खरी क्रिकेटमध्ये मिळवलेली ओळख. एकड घर गावचा खेळाडू. गावामध्ये घरांची संख्या फार कमी आहे. 11 खेळाडू देखील तयार करणं फार कठीण आहे, परंतु त्या गावानं निश्चितपणे स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. आपल्याच 11 घरातील 11 खेळाडू तयार करून एका खेळाडूला पुढे नेण्यासाठी सातत्याने झटणारा गाव अर्थातच एकड घर. अगदीच या वेळेला शॉर्ट फुलटॉस चेंडू होता. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. हलकासा कट केला. एक धावसंख्या सहजगती आपल्या खात्यावरती आणि संघाच्या खात्यावरती जमा केल्या. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 41 41 धावसंख्या धावपटालावरती. अतिशय उत्तम खेळ आणि उरण प्रीमियर लीगचा हा महारणसंग्राम 7 दिवसांमध्ये सप्ताह ज्याप्रमाणे असावा आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील उत्तरार्धातील खेळ आपल्याला इथं पाहायला मिळतोय. संतोषजी परदेशी राघोबा स्पोर्ट्समधून अतिशय शैलेश 11 मधून खेळणारा खेळाडू. आपल्याला विनंती असेल एक लेजंड खेळाडू की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचो आहे. जय माता दीचे प्रशांत कडू आपल्याला विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचो आहे. चरण 3रा षटक इथं संपलं जातोय. 18 चेंडूंचा खेळ संपला गेला आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 42च्या घरामध्ये आतिश. 3 षटकांचं जर आपण विवरण पाहिलं मित्रांनो तर पहिलं षटक या ठिकाणी टाकलं चरण या गोलंदाजानं. 1 विकेट प्राप्त केली, 14 धावा दिल्या. अतिशय योग्य षटक म्हणता येणार नाहीये, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यानं अतिशय चांगली कामगिरी केली. त्यानंतर आपण पाहिलं तर रोहित नारंगीकर या गोलंदाजाचं पुढचं षटक तदनंतर त्या षटकामध्ये आल्या 14 धावा. 3ऱ्या षटकामध्ये चरण मात्रे या गोलंदाजानं आपल्या कोट्यातील 2रा स्पेल टाकला आणि या 3ऱ्या षटकामध्ये देखील 14 धावा. अशा एकूण 3 षटकानंतर 42 धावा धावपटलावर लागताना आपण पाहतोय. एक चांगली प्रतियोगिता, चांगलं संयोजन या ठिकाणी केलं जाते आणि गेली 5 दिवस या मैदानावर प्रेक्षकांची रेलचेल आहे. एका बाजूला आपण पाहतोय तुमच्या मनाला अगदी दिलासा देणारा, थंडावा देणारा, गारवा देणारा आईस्क्रीमचा एक या ठिकाणी शॉप आहे. त्या ठिकाणी आपण निश्चितपणे जाऊ शकता. आपल्या मंचकाच्या ठीक उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला आमचे चाचा यांचं लस्सी केंद्र आहे. तदनंतर त्या ठिकाणी आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी खाण्याच्या शीतपेयांची व्यवस्था आहे. तर आपण देखील या खाद्य संस्कृतीचा आनंद अधूनमधून घेत राहा, कारण निश्चितपणे या क्रिकेटच्या माध्यमातून आपण क्रिकेटचा आनंद जरूर घेतोय, त्या समवेत खाद्य संस्कृतीत देखील आपण आनंद घेत राहायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 42 धावा धाव फलकावर असतील आणि याच्या दिवसातून थोडीशी रजा मात्र रायगड भूषण नितेश पंडित सर घेत आहेत. पुढील कार्यक्रमाच्या दिशेने त्यांना या ठिकाणी जायचं आहे, तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर आमच्या समवेत या ठिकाणी प्रियाल पाटील वार्तालाप करण्यासाठी मायक्रोफोनवर येतील. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व, 3D आर्टिस्ट, उरणच्या कला क्षेत्रातील दिग्गज आहेत. मी म्हणतो की कला कशी जोपासली जाते, वडिलोपार्जित रक्तातून येणारी जी कला असते ती फार वेगळी असते आणि म्हणूनच KG हे नाव निश्चितपणे उरणच्या कला क्षेत्रातील एक दर्जेदार ब्रँड म्हणून आणि त्यांच्या घरामध्ये कला कशी जोपासली जाते. एकाच घरामध्ये 2 कलाकार, पुत्र बाबा ऐसा गुंडा ज्याचा 3 लोकी झेंडा, पपन पाटील
या कलाकारानं सबंध महाराष्ट्रामध्ये अगदी आपल्या कलेच्या माध्यमातून वेड लावलं आणि हजारो बक्षिसं ज्या कलाकारानं प्राप्त केली असे पप्पन पाटील यांचे बंधू अर्थातच प्रियाल पाटील यांचा गोड आवाज आपल्यासोबत या ठिकाणी वार्तालाप करताना जोडला जाईल. चोल्या मैदानाकडे ज्या ठिकाणी वार्तालाप करत असताना आपण पाहतोय 3 षटकं 42 धावा अतिशय महत्वाचा सामना अक्षदा एंटरप्राइजेस कोपरुली विपक्ष सतीश स्मृती कोपरुली या दोन संघादरम्यान पेटलं गेलेले हे द्वंद्व युद्ध रणकंदन रणशिंग कुरुक्षेत्र हुतात्मा मैदानावर चालली ही लढत आणि त्या लढतीदरम्यान सध्याच्या स्थितीतला हा पहिला डाव पहिला अंक अतिशय नाट्यमय प्रवास आतापर्यंत घडलाय. प्रियालजी स्वागत आहे आपल्या कॉम्बॉक्स मध्ये. पुढचा चेंडू यावर पाहतोय लोवर फुल टॉस हवेत आहे झेल खाली क्षेत्ररक्षक सचिन ठाकूर उर्फ छोट्याचा अतिशय प्रखर प्रयत्न मात्र अयशस्वी. प्रयत्न करावे लागतात. लहानपणापासून आपण रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्यावेळेस शिक्षण घेतलंय त्यावेळेस ज्यावेळेस आपण लादीवर बसायचो ना फळ्यावर एक सुंदर वाक्य लिहिलं असायचं की प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गले. तो सुविचार आजही तसाचे तसा क्रिकेटमध्ये उपयोगी ठरतोय तुमच्या जीवनाच्या पटामध्ये उपयोगी ठरतोय का तर प्रयत्न केल्याशिवाय कुठलाही भगवंत कुठलाही परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देत नाहीये. मित्रांनो प्रयत्न करावे लागतील लढावं लागेल सिद्ध व्हावं लागेल तुमच्या आयुष्याच्या त्या शर्यतीमध्ये जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे आणि हे दोन संघ पोहोचण्यासाठी प्रयत्न करतात UPL चॅम्पियन बनण्यासाठी प्रयत्न करतात त्यासाठी हा लढा सुरू आहे. यावेळेस पहा स्लोवन डिलिव्हरी डोक्याचा वापर केला जातोय व्हेरिएशन आहे बदल आहे गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय गती परिवर्तन हे सूत्र आहे. कधी यॉर्कर कधी लोअर फुल टॉस कधी बाउन्सर कधी गुडलँड स्पॉटवर टाकला जाणारा चेंडू कधी ऑफ स्पिन टॉप स्पिन लेग स्पिन ही वैविध्य असणं फार गरजेचं आहे. तर तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते आणि आपण पाहतोय तिसरे पंच संदीप पाटील सर मॅन फ्रॉम जासई प्रदीर्घ अनुभव आहे. आपण पाहतोय तिन्ही पंच प्रियाल पाटील सर जर पाहिले तर आज ज्या दिवसामध्ये लागेल ते एका बाजूला आहेत संदीप पाटील सर ज्यांचा प्रदीर्घ अनुभव क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम गोलंदाजी करणारे खेळाडू. तदनंतर आपण पाहतोय राजेंद्र गरज सर पंचांच्या या गेल्या मागील 3 वर्षामध्ये स्वतःची एक पंच क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण या पंचांनी केली आहे. तर संदीप तांडेल नवगर खर तर नंदादीप नवगर मधून येणारी काही नावं जी आहेत ज्यांना गेली कित्येक वर्ष क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं आजही क्रिकेट खेळतायत आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. हे उरण पंच असोसिएशनचे सन्माननीय पंच अगदी रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेटच्या मॅचला जितकं सोप्या पद्धतीने खेळलं जातं मित्रांनो त्याला जज करणं अतिशय कठीण असतं आणि त्या कठीण काळाला हे पंच मात्र यावेळी जज करतायत. गोलंदाज तयार होत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मोठा फटका फसलाय का चेंडू हवेत एलिव्हेशन कमी पडलं जातं. षटकार अमित ज्या प्रकारे फलंदाजी करतो ना आतिश सर हा फॉर्म परमनंटली वाटतोय त्याच्या बॅट मधून काय क्लास दाखवतोय भन्नाट फटकेबाजी. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात. हा गोलंदाज प्रकारचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न विवेकचा चेंडू खेळून काढला लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू सोडणार हाताला चाको चेंडू जाणार. अमित ऑन फायर एक दर्जेदार UPL मधील चौकार सेकंड बाउंड्री लगातार 2 चेंडू 2 मोठे फटके एक षटकार एक चौकार म्हणजे ज्या चेंडूंवरती तशा प्रकारची खेळी गरजेचं आहे तशाच प्रकारची खेळीची पूर्तता करताना फलंदाज पाहायला मिळतोय. ही खरी तांत्रिकता हे खरं कौशल्य आहे जे त्याच्यात ठासून भरलंय. अमितची तूप मात्र मैदानावर धडाडली आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑफ स्टंप व्हाईट लाईनच्या जवळ जाऊन जाणारा हा चेंडू अगदी फुलटॉस होता परंतु टायमिंग करता आलेला नाहीये आणि निसर्गाचा नियम आहे जिथं संगम नाही मित्रांनो त्या ठिकाणी उत्पत्ती नाहीच नाहीये आणि ती उत्पत्ती या ठिकाणी मात्र या संघाला प्राप्त होत नाही. पुढचा चेंडू ओव्हर पिच हवेत आहे आणि यावेळेस मात्र फ्लॅट सिक्सर. परंतु आमच्या विचारांना मात्र घोडा लागला हे मात्र तितकंच वास्तव्य आपल्या जीवनातील आहे मित्रांनो. पैसा आला माणुसकी गेली असं म्हणतात की पूर्वी रस्ते साधे होते आणि रस्त्यांवर चालणारी माणसं देखील साधी होती. आज रस्ते डांबरी झालेत आणि त्यावर चालणारी माणसं देखील डांबरट झाली आहेत. हे देखील सगळ्यात मोठं वास्तव्य आपल्या जीवनातील. धावसंख्या आपण पाहतोय 63 धावा
धाव फलकावर लागल्या जात आहेत. काय जबरदस्त खेळी करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. अमित नाईकचं वादळ मैदानामध्ये दुपारी घोंगावतोय. अमित नाईक 15 चेंडूत 47 धावसंख्येची बाद. नॉट आउट. 15-47 हे समीकरण अमितच्या जीवनामध्ये काय पहिल्यांदा आलेलं नाहीये सर. तर अमितच्या अशा कित्येक खेळ आपण ओपन क्रिकेटमध्ये आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिल्यात. मी सुरुवातीला वर्णन केलं, ज्या गावामध्ये 11 खेळाडू तयार होत नाहीत, 9वा 10वा 11वा खेळाडू कोणीतरी घेऊन जावं लागतं सोबत, तदनंतर स्पर्धेमध्ये सहभाग घेतला जातो. अशा गावामध्ये असा खेळाडू तयार होणं यासाठी फार मेहनत लागते गावाची आणि गावकऱ्यांची आणि त्यांच्या समर्थकांची. काय म्हणाल प्रियाल पाटील सर? हे खूप गरजेचं असतं. खरं तर ज्या समाजात पाठीवर हात देणारी माणसं असतात त्या समाजात नररत्न उगवतात, आणि ज्या समाजात पाठीवरती हात देणारी माणसं नसतात खरं तर त्या समाजात कधीच अशा प्रकारची व्यक्ती घडत नसतात. हे कटू सत्य हे आताचं वास्तव्य आहे. स्वराज्याचं सगळ्यात मोठं सूत्र तेच होतं. खरं तर माझ्या राजांनी प्रत्येक मावळ्याच्या प्रत्येक शत्रूच्या ज्यावेळेस खांद्यावर हात टाकला ना, तो शत्रू देखील आपला केला. ही ताकद असते आपल्या प्रेमामध्ये, विश्वासामध्ये. विश्वास असेल ना त्या ठिकाणी नाती तुटत नाही आहेत. तुमच्या आमच्या जीवनातील सगळ्यात मोठं सूत्र तेच आहे. ज्या ठिकाणी विश्वास असतो त्या ठिकाणी नाती टिकली जातात. ज्या ठिकाणी विश्वास संपतो त्या ठिकाणी मात्र नाती टिकली जात नाहीत. ही विश्वास सार्थ केली या ठिकाणी करतोय अमित नाईक. खरं तर एक काळ असाही आहे अतिश पाटील सर, पैसा आल्यानंतर भाऊ दादा बनतो, परंतु स्वराज्यात आपण जर पाहिलं तर महाराजांनंतर कोणाही अशा सरदाराला वाटलं नाही की आपण स्वतः राजे व्हावं किंवा स्वतःचं राज्य निर्माण करावं. इतकी जबाबदारी महाराजांनी प्रत्येकाला दिली, त्या जबाबदारी पुरतीच तेवढी कामगिरी केली, त्याहून अधिक महाराजांचं मन सुद्धा जिंकलं. खरं आहे. यावेळेस पहा आपण पाहतोय स्लॉग स्वीप, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. खर तर असं म्हणतात की ज्या घरामध्ये संपत्तीवरून वाद होतात त्या घरामध्ये महाभारत घडलं जातं, आणि ज्या घरामध्ये संपत्तीवरून वाद न होता भाऊ भावाच्या खांद्याला देतो त्या ठिकाणी मात्र रामायण घडतं. आता आपल्या घरामध्ये रामायण आहे की महाभारत आहे हे प्रत्येकानं शोधावं. नाही, काही घरात रामायण पण नाही आणि महाभारत पण नाही, तिथं श्रीलंका आहे. यावेळेस पाहतोय थोडस समीकरण बिघडलंय. जणू काही एकाच लेंथ मध्ये 2 गाड्या एकत्र याव्यात आणि अपघात व्हावा तसं काहीच चित्र पाहायला मिळालं. सुदैवानं एकाच लेन मधून दोन्ही गाड्या सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचल्या. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या एकूण गुणलेखकाच्या अहवालानुसार 65 धावा धावपटलावर लागल्या जात आहेत. आपला 12वा खेळाडू जो आहे तो मोबाईल मध्ये आहे मित्रांनो. सुरुवातीलाच त्याला वॉर्निंग दिली होती की आपण निश्चितपणे आपल्या सामन्याकडे लक्ष ठेवणं. पहा, चाचांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व जाती पलीकडचं समतेचं क्रिकेट काय म्हणतात. चाचा अतिशय उत्तम शिवभक्त आहेत, मुस्लिम बांधव आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी चाचांचं जे मनोगत असतं ते शिवचरित्रावर आपल्याला निश्चितपणे ऐकायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत व्यासपीठावरून. आणि संबंध क्रिकेटच्या क्रिकेटचं स्पिरिट आहे आणि या निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अब्दुल चाचा त्यांचं नाव आहे, आणि अतिशय टेस्टी सरबत त्यांच्याकडे पाहायला मिळते. आणि एकदा तरी चव घ्यावी त्यांच्या त्या सरबतीची. वेगवेगळ्या प्रकारची अगदी नैसर्गिकता जी असते ना ती त्यांच्या ज्यूस मध्ये पाहायला मिळते. एक सुबक चव. दरम्यान गोलंदाज आपण पाहतोय पुढचा. यावेळेस मोठा फटका आहे, टायमिंग चुकलंय. झेल खाली क्षेत्ररक्षक विवेक ठाकूरचे सुरक्षित हात, आणि यावेळेस मात्र फलंदाजाचा खेळ संपला जातोय. उसने देखा सबने देखा, क्या देखा? अमित नाईक का जबरदस्त खेळ देखा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्ट्राइक रेट, काय भन्नाट फलंदाजी. अगदी
ऊन ज्याप्रमाणे माणसाला तापवतो ना, खरं तर अमितनं त्या उन्हाचा राग या टीम वरती काढलाय की काय बॅटच्या माध्यमातून. इतकं तापमान भयान डोक्यामध्ये वाढलं असेल. अगदीच त्याच्या फटकेबाजीनं सामन्याचं समीकरण आणि गणित थोडंसं बदलवून टाकलंय. कदाचित अंक तालिकेवरचं गणित बदललं तर धोका पुढच्या होणाऱ्या सामन्यामध्ये देखील होऊ शकतो. हे पण खरं सत्य आहे, कारण आपण पाहतो लीग मॅचेस आहेत, नियम आहेत, रूल्स आहेत आणि प्रत्येक हालचालीला गुणतालिका आहे. प्रत्येक एक एक गोष्टीला गुण जोडले गेलेत आणि अशा प्रकारच्या सामन्यामध्ये अशी मोठी धावसंख्या, हिट करण्याचा प्रयत्न, चुकीचं शॉट सिलेक्शन, ज्याप्रमाणे स्विंग होतोय त्याला अक्रॉस करण्याचा प्रयत्न फसले जातात. निर्धाव चेंडू. आतिश पाटील सर, आपण पाहतो एका बाजूला 65 धावसंख्या झाल्यात, अवघा एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 65 धावसंख्या या दोन्ही टीमचा जर विचार केला तर ती अधिकतम सुद्धा वाटत नाहीये एवढी. यावेळेस पहा, अतिशय चेंडूवर मात्र बोट फिरवली जाते आहेत. बॅटकट होती, संधी होती, मात्र संधी या ठिकाणी टिपली गेली नाहीये. क्रिकेटच्या खेळातील पहिलं पर्व अर्थातच या सामन्यातील पहिला अंक नाट्यमय या ठिकाणी घडला गेला आणि या नाट्यमय प्रवासातून आपण पाहतोय 5 षटक 30 चेंडूचा खेळ संपला मित्रांनो. धावसंख्या आपण पाहतोय टोटल धावसंख्या 67, 67 धावांचं एक जबरदस्त खेळ या ठिकाणी टार्गेट सेट केलाय. प्रियाल पाटीलचं जर आपण पाहिलं तर मागच्या 5 दिवसामध्ये या सामन्याचं आणि या मैदानाचं जर एकंदर विवरण पाहिलं तर 50-55 धावा अतिशय जड झाल्यात सेकंड इनिंग्स मध्ये चेस करताना. काय म्हणाल, या सामन्यामध्ये 67 धावांचं लक्ष्य असेल, कसं पार केलं जाईल? 67 धावसंख्या. तर आपण शेवटच्या षटकात जर विचार केला प्रमोदच्या, खरं तर कमबॅक केलाय प्रमोदनं, 2 विकेट मिळवल्यात आणि 22च्या 2 धावसंख्या आणि एक फक्त बॅट आलेली धावसंख्या. काय कमालीची गोलंदाजी केली. शेवटच्या क्षणाला थोडाफार सुखद, मन प्रसन्न करणारी गोलंदाजी अशा क्षणाला करणं ही फार गरजेची होती आणि ती गरजेपूर्वक गोलंदाजी प्रमोद नावाच्या गोलंदाजानं केली आहे. कौतुकास्पद कामगिरी आहे. त्या विरोधात आपण जर अतिश जर पाहिलात तर 67 धावसंख्या झाल्यात. 67 धावसंख्येचा टार्गेट सेट केलाय. एका बाजूने आपण पाहिला चरणचा संघ हा 7 चेंडू ठेवून सामना जिंकलेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूनं अमित नाईकचा जो संघ आहे त्या संघानं 20हून अधिक धावसंख्येने विजय मिळवलाय. दोघांची बाजू तितकीच भक्कम आहे जितकी गोलंदाजी सुद्धा भक्कम आहे. तर अशा दोन संघांमध्ये 65 धावसंख्या एक तुंबल युद्ध, एक वेगळं वातावरण या मैदानावरती निर्माण करतील. खरं तर ज्यावेळेस मी सुरुवातीलाच वर्णन केलं की एखादे गावातील 2 संघ आमने सामने असतात, किंबहुना या सामन्याकडे जर आपण कटाक्ष टाकला, ओनर फ्रँचायझी जर एका गावातील असतील, खेळाडू वेगवेगळे आहेत, परंतु युद्ध सारखंच असेल, तसं नसेल. कारण कोणता संघ या ठिकाणी पुढे जाईल, परंतु एक निश्चित होते की या सामन्यातून कुठला जरी संघ जिंकला तरी क्वालिफिकेशन राऊंडच्या अगदी जवळ असेल. म्हणजे कोपरली संघाला क्वालिफिकेशन राऊंड पर्यंत पोहोचण्याची अतिशय नामी संधी आहे. आपण विचार केला जर प्रियाल पाटील सर पहिल्या दिवसामध्ये अगदी जासई विभागातला गावठाण संघ आहे, दुसऱ्या दिवशी आपण पाहिला तर जासईचा संघ आहे, तिसऱ्या दिवशी अक्कादेवी अजय 74 मोठी जीवचा संघ आहे, तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर चन्नू फॅन क्लब पुंडे बोकडविरा, म्हणजे अगदी उरणच्या कोपऱ्या कोपऱ्यातला एक एक संघ क्वालिफायर राऊंड मध्ये पोहोचतोय. म्हणजे 6व्या दिवसाचा अर्थातच समीकरण संपल्यानंतर या मैदानावरचा शेवटचा दिवस कसा असेल याचा थोडासा अंदाज आता मात्र येऊ लागलाय. कारण रंगारंग कार्यक्रम आहे मित्रांनो. शेवटच्या दिवशी सकाळी ठीक 8:30 वाजता या ठिकाणी 6 संघांना बोलावलं जाईल आपल्या संपूर्ण ड्रेस कोड मध्ये. तदनंतर या ठिकाणी लकी ड्रॉ केला जाईल, चिठ्ठीच्या माध्यमातून या ठिकाणी लॉट्स पाडले जातील आणि तदनंतर सामन्यांना सुरुवात केली जाईल. परंतु या पलीकडे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काय तर तालुक्यामध्ये डे टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा फायनल डे साठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. अर्थातच लोक मनोरंजन, प्रेक्षकांचं मनोरंजन मैदानावरही असेल आणि या व्यासपीठावर देखील असेल. नामांकित कलाकार या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी उपस्थित होतील. एक ग्रँड लास्ट डे अर्थातच फायनल डे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या माध्यमातून एक भव्य बक्षीस वितरण सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय भन्नाट नियोजन आपण पाहतोय आणि एक एक दिवस एखादी लॉटरी निघावी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं प्रयोजन केलं जातोय. आणि आपण जर आता खेळाकडे लक्ष दिला जाती सर तर 67 धावसंख्या करायचे आहेत.
67 धावसंख्या करायच्या आहेत आणि 67 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी कोण फलंदाज जातील याकडे लक्ष आहे. कोणाची निवड केली जाते. फार जी काही मेहनत केली अमित नाईकनं 47 धावसंख्या उभारून आपल्या टीमसाठी, ही खरं तर कौतुकास्पद आहे. पण आधी सर, आपण या मैदानावरती असाही सामना पाहिलाय की त्यात 60 धावसंख्या सुद्धा कमी पडल्यात. या मैदानाचं उत्तर तितकंच चांगलं मिळतं जितका तुमचा खेळ चांगला असेल, खेळावरती विश्वास असेल आणि तुमची त्या सामन्यातील त्या धावसंख्येवरती विरोधात्मक फलंदाजी करताना अंमलबजावणी तशी असेल. बऱ्याचदा प्रेक्षकांची आणि उपस्थित खेळाडूंच्या मनामध्ये शंका आहे की या मैदानावर धावा का कमी होत आहेत. तर आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूची लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सीमारेषा जी आहे ती इतर मैदानापेक्षा फार लांब आहे आणि त्यातल्या त्यात थोडंसं गोलंदाजांना आजकालच्या क्रिकेटमध्ये सहकार्य मिळत नाहीये. म्हणजे 66 यार्डची जर आपण विकेट जर 66 फुटाची जर विकेट जर वापरली तर निश्चितपणे फलंदाजांना त्याचा नफा होतो, फायदा होतो. यावेळेस या ठिकाणी आपण पाहतोय 4 फूट जी विकेटची लेंथ आहे ती आपण कमी केली आहे आणि गोलंदाजांना थोडासा फायदा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच तशाच पद्धतीने क्रिकेटचे सामने 50, 55 ते 60 या ठिकाणी या धावांवर सीमित राहताना आपण पाहिलेत सर. एक प्रोफेशनल स्कोअर पाहायला मिळतात. म्हणजे एखादा दुसरा सामना फक्त 70 पर्यंत गेलाय. मी या टुर्नामेंटची हायेस्ट टुर्नामेंट मला वाटतं अकादमीच्या अजय 74च्या 83 धावसंख्या असतील. यावेळेस आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष ज्यावेळेस आमच्या हातामध्ये माईक नव्हता, खरं तर त्यांच्या अमोघ वाणीतून सूत्रसंचालन आणि समालोचन कित्येकदा ऐकलंय. शैक्षणिक क्षेत्रातून शिक्षण प्राप्त केल्यानंतर समाजाच्या न्याय व्यवस्थेसाठी ज्यानं लेखणी हातामध्ये घेतली आणि या पत्रकारितेतून समाजाला एक वेगळा न्याय देण्यासाठी तत्परणारे आमचे पत्रकार बंधू रुपेश पाटील सरांचा आपण गोड आवाज ऐकणार आहोत. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय बाउन्स केला जातोय आणि वाईट चेंडूचा इशारा दिला जातोय. योगेश सोहेल धारपवार या गोलंदाजाची ही शैली आहे. जणू काही प्रत्येक विकेट त्याला ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ आफ्रिका अशा विकेटवर गोलंदाजी करण्याचा सातत्याने त्याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. लेदर क्रिकेट फॉर्मॅटमध्ये देखील अतिशय चांगला गोलंदाज आपण पाहिलाय आणि यावेळेस मात्र पहिला चेंडू बाउन्स आणि त्या पहिल्या बाउन्स चेंडूला मात्र दंडित केलंय पंचांनी. 67 धावांचं टार्गेट आहे, खूप मोठं टार्गेट आहे या मैदानाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं. सोहेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस मोठा फटका, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने जाणारा हा 1 बाउन्स ओव्हर द रो चौकार. जशास तसे उत्तर बॅट न देण्याचा प्रयत्न केला जातोय. ट्रम्पकर आहे सचिन ठाकूर उर्फ छोट्या. या खेळाडूवर खूप मोठी मदार असेल, जबाबदारी असेल. जबाबदारी प्रत्येक माणसाला दिली जाते, मात्र जबाबदारी स्वीकारल्यानंतर जबाबदारी पूर्ण करणारीच माणसं आपल्या डोक्यामध्ये आणि लक्षात राहतात. मित्रांनो, यावेळेस छोट्या याच्या खांद्यावर असणारी ही जबाबदारी पूर्ण करेल का, हे काही प्रश्न आपल्या मनामध्ये थोडीशी रेलचेल करत असावेत. यावेळेस पहा, स्लॉट मध्ये चेंडू, बॅटचा वेग होता तितका चेंडूचा वेग होता. गतीनं बीट केलं जाते फलंदाजाला. ताकदवर खेळाडू, ताकदवर गोलंदाज, दोन्ही खेळाडूंमध्ये पेटलेले हे द्वंद्व, युद्ध, रणकंदन, रणशिंग, कुरुक्षेत्र, हुतात्मा मैदानावर चालू असलेली ही बलाढ्य लढत. पुढचा चेंडू, यावेळेस पहा गती परिवर्तन होता, मात्र व्हाईट लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू. दंडात्मक कारवाई केली जाते, अतिरिक्त धाव जोडली जाणार. धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. सुंदर अशी आकृती, सुबक अशी ट्रॉफी वाट पाहते कुठल्या संघाची. यावेळेस चकवलं विकेटनं, फलंदाज काही करू शकत नाहीये. संमिश्र विकेट मध्ये ही जादुई गोलंदाजी म्हणता येणार नाहीये. तर यावेळेस मात्र विकेटनं कुठेतरी गोलंदाजाला साथ दिली आहे.
अगदीच स्तब्ध राहावं तसा खेळाडू मात्र फलंदाज चेंडूकडे फक्त पाहत राहिला. यावेळेस टायमिंग चुकलंय. हवेत आहे झेल खाली क्षेत्ररक्षक आपल्या क्षेत्राचं रक्षण केलंय. सुरक्षित हातामध्ये वज्रमुठीमध्ये चेंडू कैद. फलंदाज बाद. रुपेजी जर पाहिलं तर आपल्या गावातील दोन संघ आहेत. एक प्रेक्षक म्हणून निश्चितपणे या ठिकाणी सामना जर आपण पाहिला तर नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि समर्थकांच्या मनामध्ये देखील प्रश्न असेल कोपरली गावाच्या की कुठल्या संघाला या ठिकाणी आपण समर्थन द्यावं. समर्थन आपण निश्चितपणे गावाला द्यावं. जिंकला तरी आपला संघ आणि हरला तरी आपलाच संघ आणि पुढे गेला तरी आपलाच संघ आणि मागे राहिला तरी आपलाच संघ. काय म्हणाल एकंदर या सामन्याबद्दल? आपण मला वाटते खऱ्या अर्थानं क्रिकेट अनुभवायला हवं आणि क्रिकेटची मौज घ्यायला हवी. संघ कोणताही हरेल जिंकेल आणि या मैदानामध्ये आपण खऱ्या अर्थानं आपण क्रिकेट अनुभवूयात आणि ते चांगलं होईल असं मला वाटतं. खर तर क्रिकेटच्या खेळातून निश्चितपणे मनोरंजक प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. हरण्याचं दुःख निश्चितपणे मनामध्ये असतं परंतु ते दुःख न करता आपण पुढील सामन्याकडे निश्चितपणे कटाक्ष टाकावा. यावेळेस पहा जबरदस्त वेगवान चेंडू आहे. गती परिवर्तन यावेळेस केला जातोय. कधी स्लोवन डिलिव्हरी कधी बाउन्स केला जातोय कधी गुडलँड स्पॉट वरून गतीने बीट करण्याचा प्रयत्न करतोय. नाव आहे सोहेल पवार. तर प्रितेश पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अकादमी चॅम्पियन व अजय 74 या टीमचे ओनर दीपक भोईर व त्यांचे पुत्र श्रवण भोईर षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. संघ खेळतोय कोपुर्लीचा मात्र मैत्री फार अद्भुत आहे या दोन्ही व्यक्तिमत्वांमधली. पुढचा चेंडू आपण पाहतो. यावेळेस पहा अगदीच बाउन्स केला जातोय आणि पंच यावेळेस मात्र डिसिजन निश्चितपणे देतील. पहिला चेंडू वाईड आला होता तदनंतर आपण पाहतो या पंचाने एकमेकांमध्ये थोडीशी हालचाली केल्या आहेत आणि हालचालीनंतर काय निर्णय आपले पंच देत आहेत. पंचांना समवेत या ठिकाणी आर्ग्युमेंट करू नका, भाष्य करू नका, चर्चा करू नका. निश्चितपणे आपण सामना सुरू करायचा आहे. अगदीच यावेळेस डिसिजन थोडंसं अजूनही आपल्यापर्यंत पोहोचविलं जात नाहीये. पंच यावेळेस निश्चितपणे डिसिजन देतील. अगदीच पहिला चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर बाउन्स वाईड आला आणि दुसरा जर आपण बाउन्स टाकला तर त्या ठिकाणी नो बॉल घोषित केलं जातं. मात्र यावेळेस थोडस रिव्ह्यू पंच संदीप पाटील जासई पंचांच्या भूमिकेमध्ये असतील आणि ते या ठिकाणी निर्णय देतील. यावेळेस पाहतोय नो बॉलचा इशारा. अगदीच मस्तकावरून दस्तक देणारा चेंडू, अगदी उंचीवरून गेलेला चेंडू आहे आणि आपण पाहिलंय तर तिसरे पंच संदीप पाटील यानं या ठिकाणी आपली भूमिका निभावली आहे. अतिशय चांगली पंचांची भूमिका आहे. क्रिकेटच्या खेळातून पंचांनी दिलेल्या डिसिजनवर आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील कित्येक वेळा वाद निर्माण झालेत. तर ग्रामीण स्तरावर हे क्रिकेट अतिशय टेक्निकली अजूनही जरी 4-4 कॅमेरे लावले तरी कुठेतरी अजूनही आपण कमी आहोत. परंतु येणाऱ्या आगामी काळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वाची ओळख फार वेगळी होत चालली आहे आणि ती ओळख निश्चितपणे जगाच्या पुढे येत राहील. कारण आपण पाहतो या सोशल मीडियाच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट फास्ट झालंय. यावेळेस अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं खेळून काढलाय. सिंगल धाव प्राप्त झाली आहे. एकेरी दुहेरी हे डोकेदुखी ठरेल सतीश स्मृती कोपरली संघासाठी कारण 67 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण जर पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्या ठिकाणी काही खेळाडूंचे निर्बंध होते आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर निर्बंधात्मक या ठिकाणी उभे होते. परंतु या षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर अतिशय कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहेत. 9 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर वाईड आणि चौकारनं झाली आहे
परंतु कमबॅक अतिशय चांगलं केलंय. एकच मिनिट फक्त सामना थांबवायचा आहे. एकच मिनिट. ओके ओके, चला सामना सुरू करायचा आहे. थोडस या ठिकाणी टेक्निकल इश्यू होता आणि तो इश्यू आपण थोडासा दूर करतोय. तर दुसरा गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजीच्या मार्कवर उभा असेल कौशिक पाटील. कोपटे गावचा खेळाडू यावेळेस ओव्हर पिच रडार मध्ये होता, टायमिंग करता आलेला नाहीये. कार्पेटच्या माध्यमातून सिंगल यावेळेस कन्वर्ट केली जाते. क्रिकेटच्या खेळातील अतिशय अद्भुत क्षण आपण या ठिकाणी पाहतोय. रखरखत्या उन्हामध्ये नाहून निघालेले हे क्रिकेटमय वातावरणामध्ये खेळला जाणारा अद्भुत खेळ आणि या खेळामध्ये तुम्हा रसिक माईबापांचं स्वागत. यावेळेस ओव्हर पिच, टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडू गेला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा षटकार. ओव्हर पिच चेंडू स्लॉट मध्ये होता, टायमिंग दिलंय विवेक ठाकूर या खेळाडूनं. प्रॉपर टायमिंग आपण पाहतोय. 2 चेंडू 7 धाबांचं समीकरण त्याच्या खेळीचं सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू कौशिक पाटील. परत एकदा ओव्हर पिच होता, मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न थोडासा गतीनं बीट केलाय. ज्यावेळेस चेंडू रिलीज केला गेला, खेळपट्टीवर लँड झाला, त्यावेळेस मात्र उशिरानं बॅट फिरवली गेली. जोवर चेंडूवर बॅट आली तोवर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. हे चेंडू मागचं समीकरण होतं. कमबॅक केलंय. पहिला चेंडू तुझा, पहिला डाव तुझा, तर दुसरा डाव माझा होता, हे गोलंदाजानं दाखवून दिलंय. यावेळेस फुल टॉस, स्ट्रेट हिट, स्विच हिट केली जाते. गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. चेंडू गेला 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चूक झाली आहे गोलंदाजाकडून. बॅक टू बॅक आपण पाहतोय महागडा ठरला जातो हे षटक. कारण आपण पाहिलं या षटकाचं समीकरण, पहिल्या चेंडूमध्ये सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता आणि परत एकदा चौकार. अशा एकूण 4 चेंडू नंतर 11 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. अपेक्षा आहे संघनायकाला की कमी धावसंख्येचं षटक पडलं जावं, परंतु ती अपेक्षा मात्र पूर्ण होत नाहीये. ओव्हर पिच, प्रॉपर टायमिंग आहे, गॅप सिलेक्शन पाहायला मिळत नाहीये. चांगलं फील्ड केलं जाते, फेकी देखील अतिशय चांगली आहे. एकच धाव मिळतीये. 12 धावा या षटकामध्ये अजूनपर्यंत खर्च झाले आहेत आणि समीकरण जर पाहिलं तर अतिशय 67 धाबांचं टार्गेट प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि धावसंख्या स्थित आहे 21 या धावसंख्येवर. ओव्हर पिच आहे, क्षेत्ररक्षक येणार, सुरक्षित हातातून कॅच मात्र निसटला. कदाचित कॅच नाही तर मॅच सुद्धा निसटला जाऊ शकतो. समोर खेळाडू आहे कोपुलीचा अनुभवी अतिशय जबरदस्त खेळाडू प्रितेश पाटील. या खेळाडूचा मात्र यावेळेस झेल सुटलाय. 2 षटक 12 चेंडू नंतर जे निर्बंध आहेत ते हटवले जातील. धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा 11च्या सरासरीनं वाटचाल केली जाते आणि जर आपण रुपेजी पाहिलं तर 67 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट पेक्षा थोडंसं जे आव्हान आहे
त्या सद्यस्थितीमध्ये जो स्पीड पकडलाय तो कुठेतरी कमी आहे. काय म्हणाल, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये फार मोठं गणित उर्वरित शिल्लक बाकी दिसतंय. कसं पेलेल या संघाला? मित्रांनो, सगळ्यात जास्त टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा कुठे होतात? रायगडमध्ये. सगळ्यात जास्त समालोचक कुठे आहेत? रायगडमध्ये. सगळ्यात जास्त पंच असोसिएशन कुठे आहेत? रायगडमध्ये. सगळ्यात जास्त पैसा खर्च कुठे केला जातो? रायगडमध्ये. आणि म्हणूनच रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी आहे. कारण देशाचं नेतृत्व करणारे टेनिस क्रिकेट खेळाडू कुठे सापडतात? माझ्या रायगडमध्ये. आणि म्हणूनच त्या रायगडच्या टेनिस क्रिकेटचा अभिमान, सार्थ अभिमान या ठिकाणी आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. सर, अतिशय मगाशी तुम्ही प्रश्न केलात, धावांची जी अपेक्षित गती जी आहे, 67 धावांचा जो पाठलाग करायचा आहे, तो पाठलाग करत असताना 2 षटकामध्ये धावा निघाल्यात 22. तर चेंडू आणि धावा मधलं अंतर जे ते आता वाढत चाललंय. अर्थात 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि 3 षटकामध्ये मोठ्या पद्धतीनं आक्रमक खेळी करावं लागणार आहे संघाला. अतिशय गती परिवर्तन यावेळेस मात्र डाबं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये असताना आपण पाहिलं, फलंदाजानं चातुर्य दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र गोलंदाज तितका सक्षम, अनुभवी आणि अनुभवाचा वापर करावा लागतो. प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये अनुभव येतो, परंतु अनुभवाचा वापर योग्य वेळी योग्यरित्या होणं फार गरजेचं आहे. संधी मिळते ती अनुभवानं निश्चितपणे पूर्ण करावी लागते. अनुभवी गोलंदाज यावेळेस पहा, डान्सिंग द ग्राउंड, स्टेप आउट झाला खेळाडू, मात्र बीट करण्याच्या नादामध्ये गोलंदाजानं आपल्या नियंत्रणाला मात्र गमावून बसले. एक अतिरिक्त धाव यावेळेस मात्र प्राप्त झाली आहे संघाला. 2 खेळाडूंमधली ही बातचीत आपण पाहतोय स्क्रीनवर देखील. साई प्रीत लाईव्ह युट्यूब चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून संबंध जगामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये UPLचं आयोजन आपण पाहतोय. यावेळेस इनसाइड आउट कार्पेटच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला पुश केलंय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातील. पहा, नशीब बलवान आहेत प्रितेश पाटील या खेळाडूचे. सातत्यानं झेल सुटला गेला, तदनंतर दुसऱ्या षटकातील काही चेंडू नंतर धावची जी संधी निर्माण झाली आहे, संधी दिली जाते. अशी संधी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यामध्ये सईद अनवर या खेळाडूला दिली आणि प्रदीर्घ काळानंतर निश्चितपणे आपण 16 वर्ष 194 धावांची खेळी साकारली गेली. ती 16 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हुकूमत दाखवणारी होती. यावेळेस रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चिकाटीचा खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. महेंद्र पाटील यांना आपल्या पुत्राला देखील तितक्याच तत्परतेनं घडवलंय. खरं तर महाराष्ट्राच्या अगदीच लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्या पुत्राचं आज नाव आदरानं घेतलं जाते आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांचा पुत्र एका मोठ्या प्रतियोगितेमध्ये किंबहुना एखाद्या मोठ्या क्लबला देखील खेळताना पाहायला मिळेल. यावेळेस दिशेवरचं नियंत्रण सुटलं आणि फलंदाजानं आगळा वेगळा प्रयत्न केला. क्रिकेटच्या खेळामध्ये पदतलित्य, फुटवर्क फार मोठा इश्यू बनलाय गोलंदाजांसाठी. कुठे टाकायचा चेंडू हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आजकालच्या क्रिकेटमध्ये. इतका स्टेप आउट होत आहेत, कधी कधी वाईड लँडच्या अगदी बाहेर स्टंपच्या मागून येणारे फटके. संभ्रम आहे क्रिकेट मधला. यावेळेस पहा, पायावर आदळलेला हा चेंडू अगदीच जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या जाग्यावरून खेळणारा एकमेव जगातील खेळाडू म्हणजे अर्थातच मुलतान के सुलतान वीरेंद्र सेहवाग. फुटवर्क आणि पदतालित्याचा वापर फार कमी असायचा, परंतु त्याच्या नैसर्गिक खेळाने तो प्रसिद्ध झाला. गोलंदाजांवर केले जाणारे घाव आपल्या संघाला विजेतेपर्यंत देण्यामध्ये यश संपादित करू. यावेळेस फुल टॉस, गॅप सिलेक्शन, डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि गेला तो साधा करता. सामना थोडासा शांत होता, संयमाचा होता, परंतु षटकारानं थोडंसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. अशी फटकेबाजी आवश्यक असेल
कारण 67 धावांचं टार्गेट आहे आणि अशा टार्गेटला सेट करताना आपण पाहतो या एकेरी दुहेरी धावांना या ठिकाणी या आव्हानाला आपण सामोरं जाऊ शकत नाहीये. तर निश्चितपणे विवेक ठाकूर सध्या स्थितीमध्ये लोकल ट्रेननं प्रवास करतायत, त्यांना एक्सप्रेसचा वापर निश्चितपणे करावा लागेल. न थांबता न दमता न थकता आपल्याला स्वार हवं लागेल धावांवर, गोलंदाजावर, या मैदानावर. पुढचा चेंडू, गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस पहा काय घडलं. पहिला चेंडू तुझा, दुसरा चेंडू माझा, प्रत्युत्तर दिलं गोलंदाजानं. ही ताकद असते गोलंदाजांची शैली. आजकाल आपण पाहतोय उजव्या हाताच्या फलंदाजांवर डाव्या हाताचे गोलंदाज असतात ते हवी होतात. जरी या चेंडूवर बोट फिरवली नाही तर नॅचरल स्विंग जो असतो तो डाव्या हाताच्या गोलंदाजांना निश्चितपणे असतो. आणि म्हणूनच मी पुढच्या सामन्याचा निश्चितपणे नाणेफेक या ठिकाणी केली जाईल प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं. नवा सामना आपल्यासाठी लवकरच भेटीसाठी येईल. मागच्या 3 दिवसांमध्ये थोडीशी प्रेक्षकांमध्ये निराशा झाली आहे, कारण क्लीन चिट दिली. आज अपेक्षा आहे की शेवटच्या सामन्यामध्ये नेट रन रेटचा आधार या ठिकाणी वापरला जाऊ शकतो. या सामन्यातून गणित स्पष्ट होणार नाही. धावसंख्या आपण पाहतोय टोटल 3 षटकानंतर 35 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 12 चेंडू 32 धावांचं समीकरण. क्रिकेटच्या पटलावरचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या वेळेस आपण IPLचा सामना पाहिला तो सामना होता मुंबई इंडियन्स विपक्ष राजस्थान रॉयल्स. आणि राजस्थान रॉयल्स संघाला 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता असताना त्यावेळेस सबंध जगाला असं वाटलं होतं की मुंबई इंडियन्स एक ताकदवर संघ आहे. आणि आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 चेंडू मधला 35 धावांचा सामना आणि ते आलेख या ठिकाणी संपन्न झालं नव्हतं. किंबहुना त्या आकड्याला गवसणी घातली गेली नव्हती. परंतु मोहम्मद कैफ सारखा तो खेळाडू त्या ठिकाणी राजस्थान रॉयल्सचा धडाडला आणि तदनंतर 12 चेंडू मधलं ते 35 धावांचं समीकरण या ठिकाणी बदलून टाकलं. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधलं समीकरण आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 36 धावांच्या समीकरणाला देखील गवसणी घातली आहे. तर या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 35 धावांचं समीकरण सामोरे जाईल का? प्रितेश असेल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विवेक. काय म्हणाल पाटील सर या सामन्याबद्दल? काय वाटतं या गणिताबद्दल? हॅलो. 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती 35 आणि अर्थातच 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची गरज होती 32. 2 फलंदाज क्रीजवर असे उभे आहेत की एकाची बॅट तळपते आणि एक फलंदाज असा आहे प्रितेश की जो अद्यापही चाचपडत खेळताना दिसतोय. अर्थात त्याने किंवा विवेकने जर ठरवलं असलं की आता उर्वरित 2 षटकामध्ये आपण हवाई हल्ले करावेत, जर तसं काय घडलं, तसा जर काही इरादा आहे त्यांनी जो स्पष्ट प्रत्यक्ष आचरणात आणला, अनुकरण केलं, तर निश्चितपणे 12 चेंडूमध्ये 32 धावा हे फार मोठ्या नाही आहेत. कदाचित प्रितेश बद्दल असं म्हणावं लागेल की चंदनाच्या झाडाला जर सुगंध यायचा असेल तर काही वर्ष वाट पाहावी लागते. असं नाही ना की प्रितेश पाटीलची बॅट काढण्यासाठी काही वेळ या ठिकाणी आपल्याला वाट पाहावी लागली आहे. 2 षटकांच्या खेळामध्ये कदाचित त्या बॅटचा सुगंध आपल्याला पाहायला मिळेल, अपेक्षा राहील. परंतु समोर वेगवान सोहेल आणि या सोहेलच्या हातामध्ये आहे चेंडू. पहा रणनीती किती साफ आहे. कर्णधारानं पहिलं षटक त्या बाजूने दिलंय तर दुसऱ्या स्पेलचं षटक या बाजूने आणलंय. चिन्ह काय आहेत कर्णधाराच्या मनामध्ये? नेमकं गणित काय? गणित यावेळेस पाहायला मिळालं. काय घडलं या सामन्यामध्ये? परत एकदा बाउन्स येतोय का? पंच यावेळेस पाहत आहेत आणि निश्चितपणे पंचांकडे पाहिलं जात आहे. पंचांनी पंचांनी या ठिकाणी वाईट दर्शवलाय आणि वाईट चेंडूचा इशारा निश्चितपणे दिला जातोय. अगदीच कालच्या सामन्यापासून आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये रिव्ह्यू सिस्टीम आल्यापासून कित्येक वेळा रिव्ह्यू आपण घेतलाय. यावेळेस पंच राजेंद्र गरज सर बिलॉंग करतात शिवा आणि या उरण पंच असोसिएशनचे अतिशय प्रमुख पंच म्हणून ते या ठिकाणी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पाहतोय. आणि अगदीच त्यांनी दिलेला निर्णय आणि त्यांच्या समवेत होणारी चर्चा फार गरजेची असते. परंतु निश्चितपणे ही चर्चा गरजेची नाही आहे, कारण रुपेश सर जर आपण पाहिलं मोठ्या मोठ्या प्रश्नांचा उलगडा हा चर्चेतून केला जातो. मग चर्चा होते संसदेमध्ये, चर्चा होते विधानसभेमध्ये, चर्चा होते आमसभेमध्ये, चर्चा केली जाते ग्रामसभेमध्ये आणि आत्ताच्या घडीला चर्चा होते या क्रिकेटच्या पटलावर. ती चर्चा मात्र निश्चितपणे गरजेची नाही आहे, कारण पंच अगदीच चांगल्या पद्धतीने जज करतायत. आणि आता ही चर्चा होते युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये.
अगदीच चर्चा युद्धाची या ठिकाणी निश्चितपणे होतीये. पुढचा चेंडू यावेळेस पहा, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पलटवार करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र प्रितेश पाटील संघाचा आधारस्तंभ आपल्या संघाला थोडासा धोकादायक स्थितीमध्ये नेताना पाहतोय. बॅट शांत आहे, जितकी बॅट शांत राहील तितकं या प्रतियोगितेमधलं उरलेलं अस्तित्व थोडस जड होईल कोपली संघासाठी. 11 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष. अगदीच प्रेक्षकांचं कटाक्ष आहे या सामन्याकडे. यावेळेस पहा, पूल केलाय, सक्सेसफुल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्याचं आत्मबळ फांदीवर नसतो मित्रांनो, तर स्वतःच्या पंखांवर असतो. हे पंखांचं बळ आहे विवेक ठाकूरच्या या खांद्यावर, आणि त्या खांद्यातलं बळ आणि त्या बळाचा वापर योग्य वेळी या ठिकाणी केलाय. बळ, शक्ती आणि युक्ती याचा वापर तुम्ही कधी करता, केव्हा करता, कसा करता, कुठल्या क्षणाला करता, यावर तुमचं यश अवलंबून असतं. आणि म्हणूनच कदाचित 389 वर्षापूर्वी राजांनी बळाचा देखील वापर केला, युक्तीचा देखील वापर केला, चातुर्याचा वापर केला, गनिमिकावा होता, आणि राजांचा त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण करण्यामध्ये राजकारणाचा देखील एक भाग होता. आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्यावेळेस मात्र स्वराज्य निर्माण झालं. या ठिकाणी सामना जिंकायचा आहे, मात्र योग्य वेळी या ठिकाणी एक योग्य फटका आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 43 धावा, 10 चेंडू 24 धावा. संघ मालक यावेळेस थोडीशी चिंतेत आहेत संघ मालक, चिंतेत आहेत खेळाडू, चिंतेत आहेत समर्थक, सपोर्टर. 10 चेंडू 16 धावा. एका बाजूला ग्रे कलर, दुसऱ्या बाजूला रेड. एका बाजूला सतीश स्मृती कोपरोली, तर दुसऱ्या बाजूला अक्षदा एंटरप्राइजेस आकाश 11 कोपरोली. हे दोन संघांमधलं हे द्वंद्व, युद्ध, रणकंदन, रणशिंग, ठासान, कुरुक्षेत्र हुतात्मा मैदानावर चाललंय. क्रिकेटचा हा कुंभमेळा, आणि या क्रिकेटच्या कुंभमेळ्यातील आपला हा देखणा अद्भुत खेळ, याची देही याची डोळा. पाहत रहा UPLचा हा देखणा सोहळा. 10 चेंडू 24 धावा. चेंडू गहाळ झालाय, आणि या चेंडू गहाळ झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन चेंडू मैदानामध्ये दिला जातोय. विवेक ठाकूर अगदीच प्रहार केलाय, आणि एक देखणा फटका होता मित्रांनो. अतिशय वेगवान चेंडूवर पूल मारलाय. ज्यावेळेस जेम अँडरसन क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं, एक वेगवान बाउन्सर टाकणारा गोलंदाज होता, आणि आल्या आल्या क्रिकेटचा देवता सचिन रमेश तेंडुलकर याला त्यानं सांगितलं होतं बाउन्सर टाकून विकेट काढली जाईल, आणि त्याच सामन्यामध्ये बाउन्सरवर अगदीच षटकार मारला होता सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूनं. तसाच काहीचा फटका यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज. अतिशय जबरदस्त जीवनामध्ये संकट येतात जातात, परंतु संकटांना सामोऱ्या जाणाऱ्या व्यक्तीच इतिहास घडवतात, आणि तीच इतिहास आपल्यासारखी माणसं वाचत बसतात. आज सगळ्यात मोठा दृष्टांत आपल्या आयुष्यातला आहे मित्रांनो. आज आपण पुस्तकांमध्ये जी माणसं पाहतोय त्यांचा स्ट्रगल फार मोठा आहे, आणि म्हणूनच मी म्हणतो की जगाला हसवणारा जॉनी लिव्हर याचं स्ट्रगल फार मोठं आहे. अगदीच त्यांच्या शालेय जीवनामध्ये सर जर आपण पाहिलं तर शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून त्यांना शाळेतून हकलून दिलं. रस्त्यावर गोळ्या
पेन चॉकलेट विकली, शिक्षणाची पूर्तता केली, त्यानंतर घराचं पोट भरण्यासाठी दारूच्या गुत्त्यावर बाल कामगार म्हणून काम केलं. आज तीच व्यक्ती अर्थातच बॉलिवूड इंडस्ट्री मधली सगळ्यात मोठी कलाकार म्हणून समोर येते. स्ट्रगल जीवनातला अविभाज्य घटक आहे. स्ट्रगल करा, मेहनत करा, जिद्दीने लढत राहा, यश एक दिवशी मिळेल. टायमिंग नाहीये, चरणच्या बॅटचा संपर्क उत्तम झाला नाहीये. एक अष्टपैलू खेळाडू आहे. कोपरुली 11 कोपरुली संघाचा चरण अगदीच खूप मोठी भिस्त असते या खेळाडूवर. ज्यावेळेस कोपरुली संघ अतिशय ग्रामीण स्तरावर आपला खेळ करत असतो, मग चरण असतील, प्रितेश असतील, मिथुन असतील, हितेश असतील, असे कित्येक खेळाडू कोपरुली संघामध्ये आपण पाहतो. आणि त्यापैकीच हा रत्न आहे, ज्या रत्नाला यावेळेस मात्र कामगिरी करावी लागेल. सोहेल यावेळेस पहा, ओ जबरदस्त चेंडू, पायाची बोट असणारा चेंडू, अगदीच लेग बायच्या माध्यमातून एक धाव यावेळेस संचलित केली जाते. धावसंख्या हळूवार पद्धतीनं पुश केली आहे. 45 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाही आहे, बिमर आणि रनआउट साठी निश्चितपणे रिव्ह्यू आहे. त्या रिव्ह्यूचा आपण वापर करूया आणि या सामना निश्चितपणे सुरू करूया. अजून आपण पाहतोय तमाम प्रेक्षकांची उपस्थिती झाडांच्या अगदी सावली खाली या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. मग डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, लॉंग ऑन सीमारेषा आणि अगदीच साईड स्क्रीनच्या बाजूला देखील कैक प्रेक्षक सामन्यांचा आनंद घेताना आपण पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू सोहेल. यावेळेस काय घडलं तर कमबॅक केलंय या सोहेलनं. या षटकामध्ये पुन्हा दबाव आणि दबाव मात्र एक सायकोलॉजिकल प्रेशर निर्माण केलाय. षटक 4 आणि 4 षटकानंतर धावसंख्या आपण पाहिली 45. उर्वरित 6 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष्य असेल. 6 चेंडू 22 धावा. अक्षदा एंटरप्राइजेस, आकाश 11 अगदीच हावी झालाय. सतीश मूर्ती कोपरुली संघावर एक ताकदवर संघाला नमवण्याची ताकद कारणे तितकंच मोठं आहे. ज्यानं ग्रामीण स्तरावरून झेप घेतल्यानंतर अतिशय सामान्य गावातून क्रिकेटला सुरुवात केली. आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यानं स्वतःला सिद्ध केलं तो अमित नाईक, ज्यानं 18 चेंडूमध्ये 47 धावांची एक बहारदार खेळी केली. तीच खेळी सध्याच्या स्थितीला सतीश स्मृती कोपरुली संघाची डोकेदुखी ठरते. 6 चेंडू 22 धावा. केवळ या सामन्याकडे दोन संघांच्या नजरा नाही आहेत, तर या सामन्याकडे उर्वरित आपण जर पाहिलं तर वैशाली कॅटरर्स JNPT संघाच्या देखील नजरा असणार आहेत. कारण उर्वरित पुढचा सामना जो होईल त्यावेळेस मात्र नेट रन रेट हा फार महत्वाचा दुवा राहील. पंचेचाळीस झाले आहेत, 22 राहिले आहेत. 6 चेंडू 22 धावांचं लक्ष्य असेल. अमित चाहतामध्ये चेंडू. यावेळेस पहा, ओ काय दर्जेदार चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. क्रिकेटमध्ये आपण 2 गोष्टी परफेक्ट पाहिल्या, एक म्हणजे परफेक्ट यॉर्कर, दुसरा म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. या परफेक्ट गोष्टीतील एक परफेक्ट चेंडू आपण पाहतोय. खेळ संपला. यावेळेस मात्र फलंदाज बाद. मॅन ऑफ द सिरीज साठी कार असते, बाईक असतात, मोठ्या मोठ्या बक्षिसं असतात. त्या ठिकाणी गुणांकन निश्चितपणे विवादित ठरतं. परंतु या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज साठी जे 30,000 रुपयाचं पारितोषिक आहे त्याचं गुणांकन IPLच्या फॉर्मॅटच्या माध्यमातून आहे. म्हणजे प्रत्येक धावेला पॉइंट्स आहेत, चौकाराला देखील पॉइंट्स बोनस दिले जातील, षटकारला बोनस पॉइंट आहेत, चौकार हॅट्रिकला बोनस आहेत, षटकार हॅट्रिकला बोनस आहेत, विकेट्सला पॉइंट्स आहेत, विकेट हॅट्रिकला बोनस पॉइंट आहेत, 50ला पॉइंट्स आहेत, 50+ पॉइंट्स आहेत, कॅचला, रनआउटला, यष्टीरक्षकाला, अशा विविध पैलूंवर नजर टाकल्यानंतर या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा फटका. काय जबरदस्त चेंडू गेलाय सीमापार, कारण चरण मारलाय खणखणी षटकार. गरज होती आणि ती गरज फिटवली.
परंतु अजूनही लक्ष दूर आहे. कारण आपण पाहिलं तर अजूनही धावांचा जर आलेख पाहिला तर 4 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष असेल. चरण कित्येक मैदानं या खेळाडूनं गाजवली आहेत. टॅलेंटेड खेळाडू आणि या आपल्या टॅलेंटला यावेळेस मात्र सिद्ध करेल का? खेळाडूंमध्ये होणारी चर्चा फार गरजेची आहे. कालचा एक अविस्मरणीय सामना अगदीच आपण पाहिला तर पहिल्या फेरीमध्ये टाय झाला, तदनंतर सुपर ओव्हर मध्ये देखील सुपर डुपर झाला. एक जबरदस्त सामना कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आजही तसंच चित्र होईल का? पहा, अगदीच सिली पॉइंट, अगदी शॉर्ट सिली पॉइंट वर खेळाडू तैनात केलाय प्रेशर टाकण्यासाठी. पुढचा चेंडू यावेळेस सफल झाले खेळाडू. धावचीची संधी असेल, फेकी खराब आहे, गणित बदलली आहे. चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू आणि तदनंतर आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ 1 धाव वाढली जाते. 3 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष असेल. 3 चेंडू आणि 15 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये हा आकडा गबसनी घातला जातो. यावेळी होणार का? यावेळी मोठा फटका. टायमिंग आहे मात्र कठीण झालंय, आता कठीण झालंय. परंतु इतिहास आहे या मैदानावरचा, इतिहास आहे आणि इतिहासाच्या पानांचा उलगडा करणं फार गरजेचं राहील. ग्रामीण स्तरावरचा झालेला असाच एक सामना. 1 चेंडू 13 धावा आणि 1 चेंडू मधल्या 13 धावा या मैदानावर निघाल्यात. तर यावेळेस मात्र आपण पाहतोय 2 चेंडू आणि 14 धावांचं लक्ष असेल. फुलटॉस, दांडी गुल झाली आहे फलंदाजाची. अक्षदा एंटरप्राइजेस पुढे चाललाय वेगवान दिशेनं आणि विजयाच्या दिशेनं आगेकूच होतोय. आता मात्र पूर्णपणे बिघडून टाकलंय या गोलंदाजानं. षटकार जरूर खाल्ला, परंतु षटकारानंतर या खेळाडूनं केलंय कमबॅक. कारण उर्वरित 3 चेंडू मध्ये केवळ 2 धावा दिल्या त्या गोलंदाजानं, ज्याचं नाव आहे अमित नाईक. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तदनंतर या सामन्यामध्ये जबरदस्त 47 धावा. आणखी एक दांडी गोल केली जाते, आणखी एक विकेट प्राप्त केली जाते. अक्षदा एंटरप्राइजेसला यावेळेस मात्र निश्चितपणे मोठं यश, घवघवीत यश आपल्या पदरामध्ये पाडता आलेलं आहे. अक्षता एंटरप्राइजेसनं ज्यावेळेस या मैदानावर खेळ दाखवला त्यावेळेस मात्र सतीश स्मृती या संघामध्ये जर आपण पाहिले तर ताकदवर खेळाडू होते. म्हणजे जर आपण पांडीव संघाचा विचार केला तर पांडीवचा खेळाडू मोठा आहे, नागावचा खेळाडू मोठा आहे, तदनंतर जासेचा खेळाडू मोठा आहे.